पंढरपूर तालुक्यात शेतकरी आक्रमक, नीरा भाटघरच्या पाण्यासाठी उपोषण, पाणी नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। नंदुरबारमध्ये पावसामुळे अडकल्या मतदान पेट्या, नर्मदा काठी कर्मचारीही अडकले। शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकला, उच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोग आज याचिकेवर निर्णय देणार। राज्यात उन्हाचा चटका ओसरला, वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा कायम, तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा। पुणे शहरात आज पुन्हा पावसाची शक्यता, पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। अवकाळी पावसाच्या भीतीनं गोंदियात धान पिकाच्या कापणीला सुरुवात, धान कापणीसाठी शेतकऱ्यांकडून यंत्राचा वापर। गोंदिया जिल्ह्यातील 298 गावात पाणी टंचाईची झळ, पाण्यासाठी नागरिकांची वणवण। अहमदनगरच्या नेवाशा तालुक्यात दुष्काळाच्या झळांमध्ये वाढ, मुळा कालव्याचं पाणी बंद होताच अनेक गावात तीव्र पाणी टंचाई। स्वच्छ पंचगंगा दिवा स्वप्नच, पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात, नागरिकांकडून नदीत कपडे, मोटारी आणि सायकली धुणं सुरूच। वादळी वाऱ्यामुळे सागरी किनारा मार्गाचा दुसरा गर्डर बसवण्याचं काम लांबणीवर, काम 2 दिवस पुढे ढकललं। एकविरा मंदिराचा जीर्णोद्धार होणार, रखडलेलं काम मार्गी लागण्यासाठी एएसआयची परवानगी। सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता, लोकसभेनंतर आता विधान परिषदेच्या आचारसंहितेचा खोडा। विधान भवन मेट्रो जवळील भूखंडाचा होणार विकास, नाईट फ्रँक संस्थेची नियुक्ती, 1000 कोटींचा निधी उभारण्याचा MMRCचा मानस। दिलेल्या मुदतीत सामान न पोहोचल्यानं गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचं काम 6 महिने लांबणीवर, विलंबामुळे कंत्राटदाराला आकारला 3 कोटींचा दंड। रत्नागिरीत मागील 3 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा, पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। उत्तराखंडमधील श्री क्षेत्र हरिद्वारमध्ये गंगा सप्तमी निमित्त भाविकांची गर्दी, गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी भाविक दाखल। जम्मू काश्मीरमधील सोनमर्गमधील हॉटेलला भीषण आग, आगीत हॉटेल जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट। पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाई विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलक आणि पीओकेमधील पोलिसांमध्ये हिंसाचार,